हे गाइस, मेरा नाम है नयन और आप सभी का स्वागत है मेरे YouTube वीडियो में, जहाँ पर मैं एक गेम खेलने वाला हूँ क्वालिटिकल कंपास करके, और जहाँ पर पता चलेगा मैं लेफ़्ट इशू या राइट इशू। सो बिना बात दोहराई करे वीडियो को चालू करते हैं। और मैंने वीडियो एडिट करते समय मैंने पूरे मराठी में बोल दिया है, तो देखते हैं क्या ही होता है। फिर पता चलेगा वीडियो के एंड में मैं लेफ़्ट इशू या राइट इशू। चलो बिना बात दोहराई करे वीडियो को शुरू करते हैं। उजल तिथे काय 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 यायचा गो काय रेकॉर्ड होते सगळे रेकॉर्ड होते. मी माझ्या देशाला नेहमी सपोर्ट करणार, भले तो चुकीचा असला तरी. नशीब माझं. म्हणजे आपण भारतीय आहोत ते दुसऱ्या बाहेरच्या म्हणजे आफ्रिकन अमेरिकन त्यांच्यापेक्षा बेटर आहोत, सुपिरियर आहोत. काय मला तर राहिला ॲग्रीड बोलू शकतो. ठीक आहे, ऍग्री. आपण आज संकेत तोडणार आहे, आपण कंपास तोडणार आहे आज. हा, आता इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट एकत्र येते ती एक चुकीची गोष्ट आहे. ध्रुव राठी स्ट्रॉंगली ॲग्रीड. ठीक आहे, तू धुराटी बोलला म्हणून तो स्ट्रॉंगली मध्ये गेला. ठीक आहे. लँड शुडंट बी अ कमोडिटी टू बी बॉट अँड सोल्ड. म्हणजे जमीन अशी विकायची आणि घ्यायची गोष्ट नाहीये. जमीन घ्यायचीच गोष्ट आहे. अरे म्हणजे विकू पण नाही शकत, घेऊ पण नाही शकत अशी. अच्छा, दोनों में से कुछ भी नहीं कर सकता असं तुम्हाला से. हा असं, हा तसं नाही, फिर मी डिसएग्री. ठीक आहे. म्हणजे हे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यावर खूपच टॅक्स लावलाय. काय? श्रीमंत लोक आहे ना त्यांच्यावर खूपच टॅक्स लावलाय. त्याला मला एक्सप्लेन केलेलं तसं एक्सप्लेन करते पर्सेंटेज मध्ये. आता म्हणजे समज मी 1 करोड कमवतो. आता 1 करोड मधले मला 25 लाख टॅक्स म्हणून द्यायला लागतात आणि 75 लाख मी घरी घेऊन जातो. हे 25 लाख खूप मोठी अमाऊंट झाली. जर तू बिझनेस माइंडसेटने विचार करणार ना तर ते हे एकदम थोडं जास्तच वाटेल, कारण की सरकार जसं टॅक्स खाते हे तर बरोबरच आहे. बट ऍट एंड भाई तो सरकार पैसा तुम्हाला आपल्याच विकासासाठी काम करते. मग तू ऍग्री करतो का डिसऍग्री करतो तो तुझा प्रश्न आहे ना. मी ऍग्री करेल भाई. अबॉर्शन आता अबॉर्शन शब्द बघूनच आता हे बघ, आता जेव्हा अबॉर्शन असेल, ठीक आहे, म्हणजे एका वुमनची लाईफ डेंजर मध्ये असेल त्या चाइल्ड मुळे, ठीक आहे, मग अबॉर्शन जेव्हा म्हणजे वुमेनची लाईफ थ्रेटन नसेल म्हणजे ती सेफ असेल, इलिगल असायला पाहिजे. तू खूप घाणेरडं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तो एक्सप्लेन 80% बरोबर करते, पण 20% शेवटला मी हातते की हा काय बोलते म्हणतो असं. अरे बाबा, बेसिकली एक मुलगी आहे, ठीक आहे, तिला काही त्रास नाही, तिला काही फिजिकली थ्रेटन नाही. आता अबॉर्शन करणं इलिगल पाहिजे का लीगल पाहिजे असं मला सांग. त्यांचं वक्तव्य पॉइंट आहे ना भाई, की तुला करायचंय का नाही करायचंय. मग डिसॅग्री किंवा स्ट्रॉंगली डिसॅग्री मध्ये का? हो, ठीक. स्ट्रॉंगली डिसॅग्री किंवा डिसॅग्री मध्ये का? स्ट्रॉंगली डिसाइड. आता सगळी ऑथॉरिटीला क्वेश्चन करायला पाहिजे. म्हणजे तू एमएलए असला का, प्रधानमंत्री असला का, कोण पण असला, तुझ्यावर प्रश्न उचलायला पाहिजे. अरे तू तर रायटिस्ट होता ना. तू तर रायटिस्ट होतास ना. अँड आय फॉर अन आय अँड टूथ फॉर अ टूथ. म्हणजे ह्यानी मला मारलं, मी पण याला मारलं. ह्यानी माझी लावली, मी पण याची लावली. म्हणजे असं फॉरगिव्ह नाही करायचं. ऑल द पीपल हॅव देअर राईट बट इट्स फॉर बेटर ऑफ अस. म्हणजे सगळ्यांकडे सगळ्याचे राईट असतात, पण काय काय लोकांनी त्यांच्यामध्येच राहावं. म्हणजे आपल्यासोबत नको यायला. LGBTQ त्यांच्याकडे राईट आहे. असं मेन्शन नाही केले. बाय द वे असं मेन्शन नाही केले. बाय द वे इथे असं मेन्शन नाही केले. आता नयनला तसंच समजणार आहे, म्हणून मी लिहिले. इथे इन जनरल सांगितले. हा, मग तेच बोलते, तो मॅनिप्युलेट करतो. ओन काइंड मध्ये काइंड मेन्शन नाही केलं की कोणता काइंड, ऑन बेसिस ऑफ जेंडर, कास्ट, काहीच मेन्शन नाही. काय, हा तेच ओव्हरऑल. भावेशला पर्सनल झाला भाई.
मग डिसएग्री किंवा ऍग्री तुला काय वाटतं ते सांग. आता फक्त कास्ट, अरे तू वरती गुड पॅरेंट्स मध्ये का गेलास रे. हा, इट्स नॅचरल फॉर चिल्ड्रन टू कीप, म्हणजे काय काय आता आपण लहान असताना आपण नॅचरल आहे की आपण पॅरेंट्स पासून. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन मार्जुआना माहित आहे ना तुला, ती लीफ असते ड्रग वाली. मॅरिहुआना असतं रे. वीड प्रोनाऊन्स कर परत. वीड व्हायचं रे वीड. गांजा. Really, nigga? गांजा. गांजा हा पर्सनल यूज असायला पाहिजे, क्रिमिनल ऑफेन्स नाही. हा क्रिमिनल ऑफेन्सच झाला भाई. गांजा फुकून तू कोणाही काही करू शकतो. आता नाही पप्पा नाही येत असं इमॅजिन कर आणि सांग. नाही भाई, पण माझं पर्सनल ओपिनियन पण तेच आहे भाई. तर ठीक आहे, ऍग्री किंवा स्ट्रॉंगली ऍग्री मध्ये टाक. आता म्हणजे जे अधू असतात त्यांनी रिप्रोड्यूस नाही करायला पाहिजे, कारण त्यांची पोरं पण अधू असतील ना, म्हणजे पूर्ण आयुष्यभर जगायला लागेल. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? तो पण त्यांचा पॉइंट आहे. ठीक आहे, ऍग्री किंवा स्ट्रॉंगली ऍग्री मध्ये. मी सांगू संकेत हाय ना प्रो एकदम राईट विंगचे आहे ना, चौथ्या क्वाड्रंट मध्ये गेले, मला तर वाटतंय. नो फक्स. हा, तू अग्री मध्ये सांगायला काय टाकलं म्हणजे अग्री का मी कुठे बोललो ऍग्री मध्ये? अरे तो मला बोलला प्रत्येकाचा प्रश्न आहे, मग तो आता ऑफकोर्स. बोलतोय बट न्यूट्रलचा ऑप्शन असायला पाहिजे होता कोणत्या क्वेश्चन. नाही. अरे मग न्यूट्रल तुझे ओपिनियन्स नाही आहेत म्हणजे समजतं का. तुला थोडस लीन करायलाच लागेल तुझ्या म्हणून तर पॉइंट आहे याचा. पहिले जनरेशनचे इमिग्रेंट असतात ना, समज ते बिहारी मुंबईमध्ये येतात, ते कधी इंटिग्रेट नाही होऊ शकत. येस. ठीक आहे, जर आता तुझा मित्र गेला ना ऋषी, अनपढ़ है क्या, पागल है, तो कधी त्यांच्यासोबत पूर्ण इंटिग्रेट नाही होऊ शकत, म्हणजे त्यांच्या युकेच्या कल्चर मध्ये का काय, त्याचा पोरगा होऊ शकतो. अशी ती स्टेटमेंट आहे, मग ती बरोबर आहे का चुकीची आहे? बरोबर आहे. हा, मग ऍग्री किंवा स्ट्रॉंगली ऍग्री मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. बायकांनी किचन मध्ये राहावं. आता थोडा खूप कठीण. विचार करून. बोलू नको, तुझ्यामुळे तो बायस होईल. वा, ठीक आहे, वाद झाली. अपूर्व आहे ते काय आहे. हा, तुझं उत्तर सांगा पुरा. हो, मी बोल. अरे तिचं का सांगते तिचं? अरे तिचं का सांगत नाही? नाही. नयनचा प्रश्न नयन उत्तर दे. नयनचा प्रश्न नयन उत्तर दे. मी तेच तर बोलते मी. हा, अपूर्वा प्लीज लीव. प्लीज बी इन द किचन. आता हे बघ नयन, एकदम या प्रश्नाला आहे ना मी एकदम डायसेक्ट करून सांगतो. जे मदर्स असतात, ठीक आहे, त्यांना त्यांच्याकडे करिअर असू शकतो, ठीक आहे, बट त्यांचं सगळ्यात पहिलं ड्युटी म्हणजे प्रायमरी म्हणजे करिअर पेक्षा महत्वाचं काम असतं की घरची कामं सांभाळणं. हा, मेन तर तेच आहे भाई. मेन म्हणजे नाही बोलू शकत, बट आफ्टर ऑल तुला घर पण पेक्षा चालू जास्त इम्पॉर्टन्स, करिअर पेक्षा जास्त इम्पॉर्टन्स, एवढं. करिअर पेक्षा जास्त इम्पॉर्टन्स नाही भाई. मग करिअर इज इम्पॉर्टंट असं बोलायला. हा, मग डिसएग्री का स्ट्रॉंगली डिसएग्री. बहुतेक तरी डिसएग्री तुझ्या बोलण्याप्रमाणे. जर याच्यामुळे इंडिपेंडेंट मग ते होतं ना, आय एम इंडिपेंडेंट, मी नाही बोलता ना, तसं वाला सिच्युएशन आहे मग इथे. बट मदर्सचा डिसएग्री करू, स्ट्रॉंगली नको करू. हा, मदर्स हो. बच गया तू. Sorry, भाई. Sorry. थोडा मेंटॅलिटीचा इश्यू आहे. अपूर्वा गो बॅक टू किचन. की तू बोलशील की नाही आता मला गरजच नाहीये दुसरं कोणाची, मग ते थोडा मेंटॅलिटीचा इश्यू आहे. अपूर्वा गो बॅक टू किचन. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? Shut up. मी घरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुला सोपं एक्झाम्पल देतो मागच्या याच्यावरून. आता तू मदर्सचं बोलला, ठीक आहे, आता इंडियामध्ये तरी आपण तरी महाराष्ट्र थोडाफार डेव्हलप आहे, तू नॉर्थ इंडियामध्ये जाशील, तिथे मदरचा प्रायमरी जॉब काय, घर सांभाळणं. ही एस्टॅब्लिशमेंट आहे. आता एक बाईचा मॅच्युअर डिसिजन आहे की तिने पीस बनवून टाकलं, तिने असं भांडली नाही घरच्यांशी की असं मला माझं करिअर जास्त इम्पॉर्टंट आहे.
हा ठीक आहे. मग त्याच्यासोबत त्यांनी पीस बनवून टाकलाय. हा मॅच्युअर डिसिजन आहे का इमॅच्युअर डिसिजन आहे? मॅच्युअर डिसिजन. हा मग ठीक आहे, ऍग्री. अपूर्वानी -50% फ्रेंडशिप टाकली. नाही, ऑल्सो यू लिव्ह ओनली वन्स. ठीक आहे. ऍस्ट्रोलॉजी म्हणजे ते असतात ना, आज ऍस्ट्रोलॉजी माहिती आहे ना, तारे. बट तिने तिचा डिसिजन चूज केला ना, तिला तिचं हे होतं ना, तिला पीस तो चुनायचा होता, असं होतं. तसं नाही, हा तिने जे डिसिजन घेतलं ते मॅच्युअर डिसिजन होतं की इमॅच्युअर, असं क्वेश्चन होतं. अपूर्वा नयनची पॉलिटिकल कंपास आहे. नयनची पॉलिटिकल हा कंपास. बट मी अच्छा ठीक आहे. ऍस्ट्रोलॉजी कॅन ॲक्युरेटली एक्सप्लेन मेनी थिंग्स. अरे रे, माझे ग्रह चुकीचे होते, माझे ग्रह बरोबर होते. आईच्या गावात. गुड ठीक आहे. गुड. आय फॉरगिव्ह युअर लास्ट क्वेश्चन. प्लस 20% अपूर्वा फ्रेंडशिप. ना चांगला वागू शकतो जरी तू रिलिजियस नसला तरी, देवाला मानत नसला तरी तू चांगला असू शकतो. बघ, देवाला जर तू अपूर्वा मानला, अजून परत चांगला बघते. वागू शकतो. कन्फ्युज झालो मग. एवढा का विचार करावा लागतो? तसं नाही. त्याचं म्हणणं असं आहे की तुला जर चांगलं वागायचं असेल तर तुला रिलिजियसच व्हायला लागेल, नाही तर तू चांगला माणूस नाही असू शकत. ते न्यूट्रल ऑप्शन नाही का? ठीक आहे. नाही. बिलकुल नाही. रिलीजियस व्हायला लागेल भाई, ऑब्विसली. ऍग्री किंवा स्ट्रॉंगली ऍग्री. -20% फ्रेंडशिप इज जे पॉन असतं, ठीक आहे, स्ट्रॉंग एग्री. ते फक्त कन्सल्टिंग ऍडल्ट मध्ये. कन्सल्टिंग ऍडल्ट म्हणजे कन्सेंटिंग ऍडल्ट मध्ये, म्हणजे ठीक आहे, साईन करून शूट करतात हे ते लिगल असायला पाहिजे ऍडल्ट पॉप्युलेशन साठी. ऑब्विसली साईन वगैरे करतोय ते तुझ्या हातावरती करतो ना, तुझ्या साईन शिवाय ते पुढे जे करणार आहे ते होणारच नाही. हा ठीक आहे. बघ, जे पण प्रायव्हेट बेडरूम मध्ये होतं ते बाहेरच्या लोकांसाठी काहीच म्हणजे बिझनेस ऑफ स्टेट नाही. म्हणजे बिझनेस ऑफ स्टेट म्हणजे गव्हर्नमेंटचा काहीच हक्क नाही त्यामध्ये, जे पण प्रायव्हेट बेडरूम मध्ये होतं. बरोबर आहे. लोक नॅचरली गे, लेस्बियन, बायसेक्शुअल फील करू शकतात. नाही. अरे नो वन आहे ना ते, नो वन. अरे अपूर्वा काय नो. अरे तिथे नो वन ठीक आहे. बोलले, ते मी रिपीट करते. हा ठीक आहे. These days openness about sex has gone too far. त्याच्यावर मी बोलू नाही शकत. ना बोलायला लागणार. त्याला लागला पाहिजे. काय परत एक. तेच लिटरली आपण तेच करतो. जे आपण जे बोलतोय ते बोललं नाही पाहिजे का बोललं पाहिजे? नाही, बोललं पाहिजे, पण ते कसं आहे बाबा, शेवटी कसं आहे माहिती का, आपले पर्सनल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पर्सनल टाईप फक्त आपण एका मित्राला शेअर करतो ना भाई, असं सीन आहे ते फक्त. हा ठीक आहे. So yeah guys, this is for the वीडियो को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. एंड दिस इज़ माय फर्स्ट टाइम वॉइस ओवर, सो वॉइस ओवर को रेट कर देना कमेंट में कैसा लगेगा, और आगे जाके मैं वैसे ही गेमिंग रिलेटेड कंटेंट्स और हाईलाइट डालते रहूँगा. तब तक के लिए पीस आउट. को शेट ठोक दीजिए महाकाल का से, ठोक लीजिए